नमस्कार. अश्विनीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी इथे शेवग्याची रस्सा भाजी बनवली आहे आणि तेही एकदम कमी साहित्यामध्ये, आणि याला मी मसालेसुद्धा जास्त अजिबात वापरले नाही आहेत. एकदम साध्या पद्धतीने चवदार अशी शेवग्याची रस्सा भाजी आज आपण बनवणार आहोत. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. इथे आता मी पावशर शेवगा घेतलेले आहे. तर आता शेवगा आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला शेवग्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर ह्याच्यापेक्षा जास्तही मोठे तुम्ही तुकडे करू नका किंवा लहानसुद्धा करू नका. ते आपल्याला व्यवस्थित त्या शेंगा खाता आल्या पाहिजेत अशा हिशोबाने आपल्याला हे शेवग्याचे असे तुकडे करून घ्यायचे आहेत. आणि शेवगा घेताना एकदम निब्बर शेवगा अजिबात घ्यायचा नाही. जितका कोवळा असा शेवगा असेल तितका असा छान लागतो, रसरशीत लागतो. तर असा मी कोवळा शेवगाच घेतलेला आहे. आणि त्यानंतर आपल्याला मी दाखवल्याप्रमाणे अशा त्याच्या शिरा थोड्याशा अशा काढून घ्यायच्या आहे, म्हणजे शेवगा लवकर शिजला जातो. जास्तसुद्धा आपल्याला काढायचं नाही आहे. असा हळूवारपणे याच्या शिरा अशा काढायच्या आहेत. या शिरा थोड्याशा काढल्यामुळे शेवगा लवकर पण शिजतो आणि आपल्याला ते खातानासुद्धा व्यवस्थित असं खाता येतात. आता मी इथे एका पातेल्यामध्ये 2 ग्लास पाणी असं उकळत ठेवलेलं आहे. आणि आता त्यामध्ये आपल्याला चिरून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकून छानपैकी असं उकडून घ्यायचे आहेत. आणि अर्धा चमचा आपल्याला मीठ टाकायचे आहे आणि 1 पाव चमचा हळद टाकायची आहे. फक्त या शेंगा आपल्याला जास्त उकडून अजिबात घ्यायच्या नाही आहेत, थोडेसे असे अर्धकच्चं ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्याला एका कढईमध्ये खोबऱ्याचे अर्धी वाटी असे बारीक केलेले काप असे भाजून घ्यायचे आहेत. आणि एकदम लालसर रंगावरती हे काप आपल्याला भाजून घ्यायचं आहे. याच्याऐवजी तुम्ही खोबऱ्याचा किस वापरला तरीसुद्धा चालू शकतं. आता याचमध्ये आपल्याला 1-2-4 चमचे अशी तीळ टाकायची आहे आणि तीसुद्धा याच्यावरती भाजून घ्यायची आहे. तीळ ही लवकर भाजली जाते म्हणून मी खोबऱ्यामध्ये उशिरा तीळ टाकलेली आहे. आता तीळसुद्धा आणि खोबरंसुद्धा छान खमंग असं भाजून झालं आहे. गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे गार करायला ठेवायचं आहे. आता याच कढईमध्ये आपल्याला 1 कांदा असा उभा चिरून मी घेतलेला आहे आणि तोसुद्धा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजतो तोपर्यंत आपण खोबरं आणि तीळ गार झाले ते सुद्धा वाटून घेऊयात. आता कांदा हलकासा गरम झाल्यावरती त्यामध्ये मी 1 चमचा तेल टाकले आणि आता कांदा पुन्हा एकदा छान भाजून घेऊयात. त्याच्यामध्ये एक 7 ते 8 आपल्याला लसूण पाकळी टाकायचं आहे, ते सुद्धा छान भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे मी 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा आता आपल्याला असं छानपैकी परतून घ्यायचा आहे. आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असे परतून झालेले आहेत. त्यानंतर आता इथे स्वच्छ धुतलेली कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे. देठासहित कोथिंबीरसुद्धा तुम्ही टाकू शकता, त्याने सुद्धा खूप छान टेस्ट येते. आता हे सर्व भाजून झालेले आहे. आता मी थंड करायला ठेवून देते. तोपर्यंत आता त्याच कढईमध्ये आपल्याला 1-2-3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर मोहरी आणि चमचाभर जिरे छान तडतडून घ्यायचे आहेत. आता त्यानंतर मगाशी आपण जे वाटण भाजलेलं होतं ते सगळं आता मी मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे त्याची, ते सुद्धा आपल्याला इथे छानपैकी भाजून घ्यायचं आहे. आता मिडियम गॅसवरती आपल्याला हे तेल सुटेपर्यंत छानपैकी असं परतून घ्यायचं आहे. आता मगाशी मी वाटून घेतलेलं तीळ आणि खोबऱ्याचं कूट आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. एकदम बारीक असं मी ते वाटून घेतलेलं आहे, त्याने सुद्धा भाजी अशी छान मिळून येते. आता हे परतून आता 2-3 मिनटं झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि त्यानंतर चवीनुसार आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा हे छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आता एक अर्धा चमचा मी धने पावडर टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सर्व मसालेसुद्धा चांगले परतून झालेत. आता यामध्ये आपल्याला उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा चांगल्या अशा परतून घ्यायच्यात. आता शेवग्याच्या शेंगा उकडल्यानंतरचं जे पाणी शिल्लक आहे ते आता आपल्याला इथे वापरायचं आहे. ते पाणी जर गार झालं असेल तर पुन्हा एकदा थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि तेच पाणी इथे वापरायचं आहे. कारण गरम पाणी जर आपण कोणत्याही रस्सा भाजीत वापरलं तर ती भाजी छान मिळून येते, त्याला छानपैकी असं तेल सुटतं. त्याच्यामुळे शक्यतो थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. आता इथे थोडंसंच मीठ टाकायचं आहे, कारण शेंगा उकडतानासुद्धा आपण थोडंसं मीठ टाकलेलं होतं, म्हणून आता थोडंसंच मीठ इथे वापरायचं आहे. आणि आता ही भाजी झाकून ठेवायची आहे आणि एकदा याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. आता उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता याला छान असं तेल सुटलेले वरती, खूपच मस्त असं दिसतं आहे. या भाजीमध्ये मी जास्त मसाले अजिबात वापरले नाही आहे, तरीसुद्धा ही भाजी खूपच छान झाली आहे. आता याच्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेली अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पुन्हा एकदा छानशी अशी उकळी काढून घ्यायची आहे.
आता शेवग्याच्या शेंगा चांगल्या शिजलेल्या आहेत आणि त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये 3-4 चमचे शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट टाकायचं आहे आणि लगेच 1 मिनिटाने गॅस बंद करायचा आणि भाजी झाकून ठेवायची. भाजीला खूप छान असा कलर पण येतो आणि तेलसुद्धा सुटतं. तर आता ही एकदम झटपट अशी शेवग्याची रस्साभाजी तयार आहे. ही रस्साभाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत अगदी कुस्करून खाऊ शकता किंवा भातासोबतसुद्धा खूप छान लागते. तर तुम्हीसुद्धा अशी भाजी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका.